शुभ संध्याकाळ, गुड आफ्टरनून. आता वाजले 6. आज व्लॉग लय खूपच जास्त लेट सुरू होऊन गेलेला आहे. आम्ही आज टाइमपासच करत होतो. आज थोडा मोकळा म्हणजे थोडा शांततेत व्लॉग केला नाही का. आपल्या इथं सोनू भाऊ पण आलेले. आम्ही मोनोपोली खेळत होतो. दिसतोय का? पैशांचा मराठी व्यापार म्हणतात त्याला, इंग्लिश मध्ये मोनोपोली म्हणतात आणि आमच्या भाषेत जुगार म्हणतात. घरच्यांनी पाहिलं असतं तर आम्हाला. आणि उनो पण खेळत होतो. आता हे सर्व खेळून झालेलं आहे. मोनू भाऊ त्यांच्या डायरेक्ट कॉलेजवरनच आमच्या घरी आलेले म्हणून आता आजचा ब्लॉग आमचा प्लॅन आहे की आम्ही जिम ब्लॉग बनवू. जास्तीत जास्त क्लिप जिम मध्ये काढायचं. तर आता रेडी झालेलो आहे जिम वगैरे साठी. आता कपडे वगैरे चेंज करून निघू. किती वेळ तुला आता? आता आम्ही 6:30 जिमला निघतोय. एक ट्रायसेप मॅन येतोय आमच्या. माझं काय म्हणणे हा ट्रायसेप मॅन उर्फ मगर बॉय. आता आपण जिम साठी तसं तयार झालेलो आहे. कपडे वगैरे रेडी. कॉफी इनटेक करतोय फक्त थोडीशी. कॅफिन इनटेक मी जास्त करत नाही तसा. एखाद्या वेळेस फक्त हप्त्यातून 2 का 3 वेळेसच करतो. असं म्हणजे ठीक आहे आता करायचं फक्त ट्राय म्हटलं बघू. पण आहे म्हणजे फरक दिसतो. ट्राय करून बघावा, चांगलं राहतं. मी रोज घेतो डायरेक्ट कॉफी. सरळ सरळ कपमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये कॉफी वतायची आणि कॉफी इनटेक करायचा. कॅमेरा प्लेसमेंट खूप घाण झालेला आहे तसा, बट इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. मी करेल ऍडजस्ट. तुम्ही पण ऍडजस्ट करून घ्या थोडं स्टार्टिंगला. आता काय करता, जेव्हा होऊन जाईल सर्व तेव्हा आपण मस्तपैकी मोठा ट्रायपॉड घेऊया, मजा येईल. कॉफी थोडस याला हलवून घेऊया. 1 सेकंड. मी तसं जिमला जाताना माझा एक बनाना किंवा कोणताच पण एखादा फ्रूट राहतो. बट मग आता लेट झालेलं तर आता नको, कारण मग तो जिम मध्ये बाहेर येतो. त्याच्यापेक्षा सरळ सरळ 1 कप कॉफी घ्यायची, संपला विषय. त्याच्यामध्ये नंतर थोडं पाणी टाकून पण प्यावं लागतं, नाही तर मग ते कोळवाट राहूनच जातो. खूप घाण लागतं बाबा, पण मग काय करता, घ्यावं लागतं. डन. आता मगर येईल, सोनू येईल, निघू जिमला. काय असेल तर रस्त्याने सांगतो. आज ब्लॉग न करण्याचं कारण तसं प्रॉपर काही नाहीये, बट मूड नव्हता आज. कंटाळा बॉय ऑलवेज ॲज ऑलवेज वाला. मग कंटाळा केला थोडा. तर जिम वगैरेला जाऊ, जिम मध्येच ब्लॉग करू, ट्राय करू जिम मध्ये जास्त करून ब्लॉग करायचा. फ्रंट कॅमेऱ्याने करतोय खूप घाण क्लॅरिटी येते, बॅक कॅमेऱ्याने चांगलं आहे. जाऊ जिमला. जिम मध्ये जाऊन जो वर्कआउट होईल तुम्ही बघा. आज डेडलिफ्ट मारायची, आज थोडं लो वेट डेडलिफ्ट जाऊ, कारण काल लेग मारले, हॅमस्ट्रिंग पूर्ण गेलेले कामातून, एकदम काम 25 झालेले. डेडलिफ्ट थोडं लो जाऊ, जास्त रिपिटेशन ट्राय करू आणि बघा तुम्ही आता ब्लॉग मध्ये पुढं काय होतं. ड्रायव्हरची वाट बघता आम्ही चाललोय आता दुकानात मूग डाळ खायला. भेटली तर भेटली, नाही तर चिक्की खाऊ. मूग डाळ मध्ये प्रोटीन राहतं, मूग डाळ खाल्ली पाहिजे. चिक्की मध्ये पण राहतं. प्रमोशन करतो, पैसा तर काय भेटत नाही. जाऊ दे बाबा, करावं लागतं. मग आता मूग डाळ सारखं आहे. अरे गोड नाही. कॅडबरी घे मग. काय रे, काय घेऊ? का बरं लाजायचं नाही? लाजायचं नाही. तू द्यायचं ते पण लाजायचं नाही. हा असंच तू येडा युट्यूबवर येशील. बरं मी काय म्हणतो, काय घ्यायचं तुला सांग पटकन. कॉफी पिली रे आता. पास्ता मसाला एक तर नीट नाही वाटणार, पास्ता लागेल त्याला. क्लिनिक प्लस गॉन भाई बरोबर का थोडं. क्लिनिक प्लस क्लिनिक प्लस खाओ, जिम को जाओ. पण मग आम्हाला एनर्जी पाहिजे म्हणून आम्ही काहीतरी खातोय आता. सुनू काय खायचं? सँडविच. आम्ही सँडविच खाणार होतो, पण मगर भाऊ बोलले मसाला राईस घेऊ, तर त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी बरं थांबा बघू आता काय घेतो. अरे प्राइस खूप ओव्हर रेटेड आहे. प्राइस इथे येतात, कांदा भजी इथे येतात. काय विषय? कांदा भजी खातो उद्यापासून. कांदा भजी
येतं आता प्री वर्कआउटमध्ये सँडविच. एवढे टॅलेंटेड लोक बघितले कधी तुम्ही? प्री वर्कआउट सँडविच यो मगर भाऊचा आयडिया होता. त्याचा चहा पण घेणार होते पण त्यांनी नाही घेतला. आपलं नाही सँडविच खाऊन झालेला आहे आमचा. टेस्ट भारी होतं सँडविच. अरे सांगा तुम्हाला काय तिथे नाव आहे, जाऊ तिथे खाऊ, मस्त चव होती सँडविच. येऊ शकता काही प्रॉब्लेम नाही. सर्विस भारी होती. हां सर्वच भारी होतं. मस्त होतं सँडविच. आज घेऊन आलं कॅडबरी. दाखव त्यांना दाखव. काका कॅडबरी घेऊन आला होतो. त्यांनी बिचाऱ्यांनी घेऊन आला रडत राहतो बिचारा. आता मी सध्या 100ची डेडलिफ्ट मारलेली आहे. अजयच्या सपोर्टनी मारली आहे. पूर्ण घाम दिसत असलं. अजय पण आलाय. मुवमेंट आमचा. लय मजा आली डेडलिफ्टला. मारली मत कर. झालेली आहे आजचं चेस्ट वगैरे एकदम टकाटक मारून झालेली आहे. विशेष नाही डायरेक्ट आपला आज एवढी मजा आली. डेडलिफ्ट क्लास मजा आली. क्लास 100 दिसेल तुम्हाला. यांनी 100 मी 90 फेल थोडा पण गेलोय. इज्जत ब्लॉग मध्ये येईल. मजा आली आज बॅकला. तो पण आलेले. यांनी पण भाई इज्जत आहे. पण 70 लास्ट होता. 70+ इज्जत आहे. झालेली बॅग मस्त बसलेली आहे. आज जाता जाता थोडा लेटच झालेलं आहे. आता कारण व्हिडिओ काढत होतो जिममध्ये. आज जिमचा ब्लॉग पडत. जिमचा ब्लॉग मस्त पडत. आता तुम्हाला भेटतो घरी जाऊन. कारण इथं बोलता येणार नाही. घरी जरा गाड्यांचा आवाज येतो. इकडे नाही जिमवर ना
आता घरी जाऊन जेवण वगैरे करून ब्लॉग एंड आता डायरेक्ट जेवण वगैरे करून फ्रेश वगैरे होईल तेव्हाच करून डायरेक्ट एंड. आता खाली येऊ तेव्हा. आता बोलणं काही सुचत नाही कारण जास्तच वेट उचलून घेतलं आहे, हॅमस्ट्रिंग जाम झालेले आहे अजून जास्तच. सोनू भाऊनी डायरेक्ट 100 किलो उचललं आहे म्हणून ते अजून जास्त खुश आहे, काही टेन्शनच नाही. माझा 100 किलो नाही गेला, माझा 90ला पण थोडा फेल झाला, उचलला मी पण फेल झाला थोडा, दिसला असेल. बट ठीक आहे, दिसलं असेल तसं. बघू आता थोडा फ्रेश वगैरे होऊन मग एंड करू ब्लॉग. भेटतो तुम्हाला थोडा वेळ. अनस्क्रिप्टेड ब्लॉग झालेला आहे. मग आता ब्लॉग एंड करायचा टाईम आलेला आहे. सगळं काही आवरून खावरून जेवण करून सगळं मोकळं झालेलं आहे आम्ही आता. आजचा ब्लॉग जास्त करून जिमवरच आहे, जिम डिपेंडेंट ब्लॉग टुडे. कारण आम्ही आज संध्याकाळी ब्लॉग सुरू केला आहे, कारण माहीत नव्हतं, आमचा मूड झाला संध्याकाळी ब्लॉग करायचा. आज संध्याकाळीच ब्लॉग केलेला आहे. सोनू भाऊ बसलेले आमच्यासोबत, ते मोबाईलवरती बिझी. प्रेम पाहतोय माझा. प्रेम दिसत असेल तर चांगले, दिसणार नाही पण मग दिसत असेल तरी चांगलं दिसते. प्रेम भंगी विराट कोहली. अरे रिव्हील नसतं करायचं आता. ठीक आहे ना, चालेल मग. चला बाय बाय, गुड नाईट. आजचा ब्लॉग इथंच संपतोय. उद्या पण अशीच मजा करू, परवा पण अशीच मजा करू. ब्लॉग बघत राहा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. बाकी तर बाय बाय. यू कांट सी पुढे